या गाडीला 30,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग आहे. 30,000ला सर्व्हिसिंग येते आणि 7.5 लिटर. हेवीच्या मानाने कशी वाटते बाबा? काही लोकांना हेवी सेगमेंट मध्ये घ्यायचं म्हटलं तर कसं? हेवी सेगमेंट मध्ये मात्र धुळाचं गाडी आहे, एक नंबरच काम आहे ना. फारसा ब्रॉड दिलाय त्यामुळे एकदम भारी वाटते. टर्निंग बिर्निंगला पूर्ण दिसते, तुम्हाला दिसत असेल पाठीमागची साईड. पुढे डिस्क ब्रेक येतात, मागे ड्रम ब्रेक. बर, तुमच्या साईडला डिस्क आणि मागे ड्रम. ऍडवायझर नुसार गाडी चालवली तर तिथे एक असा थंबचा चिन्ह आहे, ऑप्शन येतो. व्यवस्थित क्वालिटी गाडी चालवली. अवरेजला नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाला प्रश्न पडतो आयशर गाडी 3.5. तर हे राहुल भाई आहेत, तर हे डेमोला गाडी घेऊन आलेत. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. हे दादा चांगली चालतात ना तुम्ही? चांगली. यांची तुमची कुठली आयफाय आहे ना? आयफाय आहेत. हे आवी भाऊ आहेत आणि हे कोकण किंग. अजून यांचं चाललंय तळ्यात मळ्यात कुठली गाडी तरी, पण म्हणलं ही गाडी दाखवूया, काय मनात भरते का बघूया. तर काय काय फीचर्स आहेत. टायर 12 फूट हौदा आहे ना? हा 10 फूट आहे. 12 फूट दुसऱ्या देतो ना त्याला. किती 10 फूट हौदा देते ना? 10 फूट हौदा. 10 फूट हौदा. आणि याला टायर बियर काय 7.15चा टायर येतो. 7.15. हा. आणि याला पासिंगचं काय दिले? पासिंग गव्हर्नमेंट पेलोड पासिंग 1860चा आहे. 1860 म्हणजे नेट वेट पास होणार. हा. आणि एक्स्ट्रा काय आणि काय बेनिफिट वगैरे? एक्स्ट्रा बेनिफिट म्हणजे अँटी रोल बार येतोय खाली. अच्छा, हे जे रोल आहे हे सगळं पत्र्याचंच आहे? हे पत्र्याचं सगळे, म्हणजे तुम्हाला फायबरचा काही फायबरचा काही विषयच नाही. पण एक नंबर. आणि ही पत्रा क्वालिटी आणि बाकीच्यांची पण पत्रा क्वालिटी बघायची. आयशरचा लोगो तर आहे, काही विषयच नाही. सस्पेन्शन दडी फाट्याच नाही. एमटी उड्या मारणार, माल टाकून बघायचं. काय चर्चा आपली जी असेल ती त्या पद्धतीने आपण व्हिडिओ मध्ये घेतल्या, कारण जे आहे ते रिअल एमटी जी आहे ती उड्या मारतात. आणि याला कंपनीने काय अवरेज दिल्या? 23 अवरेज आहे कंपनी. 23 अवरेज दिले का? आता ऑन रोड आपण ज्या गाड्या डेमोला दिली ती का नाही, बर त्यांचं अवरेज आता ती सांगतात 16-17. काय जण लोड टाकला का नाही, टाकलं का नाही, म्हणजे अवरेज त्या पद्धतीने आहे. म्हणजे 17-18 अवरेज दिलं तरी काय हरकत नाही. बरोबर. वरतून बघायचं आहे का? जरा पकड. ओके. हाईट ही किती दिलेली आहे? हाईट ही जरा दुसऱ्यापेक्षा जास्त आहे. ती आता 3 फूट आहे ना? झालाय खराब. असू दे की ती काय डेमोची गाडी असल्यामुळे जरा थोडं त्या हिशोबाने आहे. पण ही हाईट जरा दाखवावी. 3 फूट असेल आहे रे. तशी बॉडी बघायला गेली तर कम्पेअर एकदम शॉर्ट बॉडीज आहे. आपण बघतो का नाही लय पुढं मोठी वगैरे, त्या पद्धतीने काय नाही, एकदम शॉर्ट बांधायला तुम्हाला लय खर्च नाही, अडचणच नाही त्याची. चला, टेस्ट ड्रायव्हिंग कॅपॅसिटी किती दिली याला? D+1 आहे ना याला? D+2. म्हणजे सिटिंग कॅपॅसिटी पण 2 आहे आपली महिंद्रा सारखी त्या हिशोबाने. ड्रायव्हर प्लस 2 जण बसू शकतात. आणि वॉक थ्रू केबल आहे, त्यामुळे काय अडचण नाही. आणि कंपनी फिटेड काय हे टेप देणार? टेप, 2 स्पीकर कंपनी फिटेड. ओके. हायड्रोलिक का इलेक्ट्रिक स्टीअरिंग आहे? इलेक्ट्रिक हायड्रोलिक स्टीअरिंग आहे का? गाडी अशा पद्धतीने आहे, एक नंबर दिसते. खतरनाक. म्हटलं रिव्हर्स करताना तुम्हाला दाखवावं. हे बघा, रिव्हर्सला सेन्सर आहेत काय? होय, रिव्हर्सला सेन्सर आहे ना? रिव्हर्सला 2 सेन्सर बी होतं काय? होतं की. ओके. अशा पद्धतीने फुल लोड गाडी, एक नंबर. लाईट बीट जाऊ दे, अजून माग जाऊ दे. गेटिंग चालू झालं. ओके. हँडब्रेक काढायची नाही, खाली दाबा पाक. हँडब्रेक वर गाडी आणली आहे. टायर वगैरे एकदम जबरदस्त हेवी टायर आहे, काय त्यात काही विषयच नाही.
चला आपण पण जरा टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघू स्पीड बीडला. थांबव जरा मी घेतो ड्राईव्ह करून बघू. पलीकडच्या साईडला ब्रेक ह्या साईडला आहे का? हँड ब्रेक राईट साईडला दिलाय बघा इकडे, कारण की आपला नेहमी रेग्युलर इकडे असतो. लेफ्ट साईडला दिलाय. गिअर काय सेमच आहेत ना आपले, 1 2 3 4 5 फर्स्ट गिअर. ओके आता काय रेग्युलर प्रमाणे आपल्याला लक्षात येते. पॉवर तर एकदम काय लोड घेतल्यानंतर लक्षात येते. गिअर काय एकदम आपल्याला इंटरसर्कल म्हणजे असं मध्ये लेवलला गिअर आहे तसं वाटतंय. हे वाटते गाडी बाबा, या गाडीत काहीतरी बसली असं वाटतं एकदम. म्हणजे दुसऱ्या गाडी जास्त आहे, हाईटला गाडी आली ना. हा एवढं काय नाही, एमटीला काय नाही एवढा विषय. एवढी गाडी हे होतीच, गाडी चालवणं एमटीला तेवढा हे होत. पण हेवी वाटते म्हणजे असं आहे का नाही, भारी वाटते एकदम. त्याच्यात काय बारकं 400 बघ क्लिअर कट दिसतात का, आहे का पूर्ण व्ह्यू. मोठा असेल ना, पूर्ण व्ह्यू दिसते. आता शेवटचं दिसतंय का? शेवटचं दिसते. तसं बाकीच्या गाड्यांना दिसत नाही. इकडे पूर्ण म्हणजे शेवटचं टोक दिसते. आरशाची जी विजिबिलिटी बघितली ना तुम्ही, हे पूर्ण पाठीमागचं टोक दिसते, कारण आरसा ब्रॉड दिलाय त्यामुळे एकदम भारी वाटते. टर्निंग बिर्निंगला पूर्ण दिसते. तुम्हाला दिसत असेल पाठीमागच्या साईड. साधारण त्याची किंमत काय जाते, म्हणजे एक बेसिक किंमत सांगा की हे जे मॉडेल आहे याची किंमत आहे 10,75,000. 10,75,000 म्हणजे डिस्काउंट काय असेल ते तिथं स्पॉटला काय असेल स्पॉटला डिस्कशन होणार. आणि दुसरी गोष्ट याचं वजन वगैरे आपलं पेलोड कॅपॅसिटी 1860 सांगितले ना तुम्ही? हो. ओके आता आपण बघूया रिव्हर्स सेन्सरचा काय विषय आहे. थोडासा बीट देतोय फक्त. रिव्हर्सला पण ठीक आहे गाडीचं काय. पूर्ण मस्तच दिसते बरं का, काय हरकत नाही. एक नंबरच दिसते. कारण की ह्या आरशेच मी आता बऱ्याच ठिकाणी बघितलं का नाही, तर ती प्रॉब्लेम होतोय म्हणजे पाठीमागचं दिसत नाही. आयशर गाडी चालवल्यासारखं त्या पद्धतीने हेवी भारी वाटते. पुढे डिस्क ब्रेक येतात, मागे ड्रम ब्रेक. बर पुढच्या साईडला डिस्क आणि मागे ड्रम. हा विदाउट AdBlue गाडी. AdBlue नाही. इंडिकेटर पण स्मूथ लागतोय. ब्रेकचा तर काही विषयच नाही, एक नंबरच. फक्त हँड ब्रेक तुमचा राईट साईडला. बाकी ह्यात काय काय फीचर्स दिलेत आपल्याला? गिअर डिस्प्ले मध्ये गिअर शिफ्ट ऍडवायझर आहे. बर आणि ते पर्सेंटेज आहे का नाही, पर्सेंटेज एक ड्रायव्हर किती चांगल्या पद्धतीने इकॉनॉमी मोड पर्सेंटेज ते तिथं आहे. जर तुम्ही एकदम व्यवस्थित ऍडवायझर नुसार गाडी चालवली तर तिथे एक असा थंबचा चिन्ह आहे, थंब ऑप्शन येतो. व्यवस्थित क्वालिटी गाडी चालवली. अवरेजला पण म्युझिक सिस्टम तुमच्यातर्फे फ्री आहे. कंपनी भेटेल. चला ठीक आहे, वाजला. म्युझिक सिस्टम आपलं ठीक आहे, आपलं बऱ्यापैकी वाजते. खर्च नाही तेवढा, मिनिमम 3-4-5 हजारचं जे काय असेल ते तेवढं ते वाचते. कॉपीराईट येईल त्यामुळे आपण जरा कट करूया. त्याच्यामध्ये किती फरक पडतो एसी मध्ये? नाही जास्त फरक पडत, किरकोळ 40-45 हजार. 40-45 हजार. एसीचं फीचर घेतलं का नाही अजून पण त्यात वेगवेगळे फीचर्स आहेत. फीचर्स आहेत का? हे आता बेस मॉडेलच आहे थोडक्यात. हे बेस मॉडेल आहे. बेस मॉडेल. तुम्हाला एसी जरी घ्यायचं म्हणलं तरी एसी मॉडेल पण आहे. 35-40 हजाराचा डिफरन्स करतो. लॉंग रूट चालायचा किंवा उष्ण कटिबंधात चालणारे लोक आहेत, हे काही ठिकाणी आता आपल्या भागात काय चालून जातं, एवढं काय अडचण येत नाही जास्त एसीचं. टायर वगैरे ओकेच. बाकी काय दडीपाटा सेमच बाकीची गाड्यांना आहे तसंच दिलेलं आहे. साईडला
टेस्ट ड्राईव्ह घेऊन येते बघूया. हे सर्व्हिसिंग बद्दल कसं काय, म्हणजे आता 20,000 इंट्राच्या गाडीला वगैरे आता आपल्या गाडीला 30,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग आहे. 30,000ला सर्व्हिसिंग येते आणि 7.5 लिटर त्यात तुम्हाला इंजिन ऑइल जात. इंजिन ऑइल जाते का? आणि हे 30,000ला ऑइल बदली. बघा, एकदा गाडी घेतली की 30,000 शिवाय आपल्याला शोरूमला न्यायची नाही. तर बघूया या बाईला विचारू काय परफॉर्मन्स वाटतो याचा टेस्ट ड्राईव्हचा. विचारूया, लाईव्ह विचारू तुम्हाला कसं काय वाटतंय. कसं काय वाटतंय जमादार भाऊ? गाडी एक नंबर आहे. उंच आहे गाडी, घोड्यावर बसल्यागत. म्हणजे हेवी साठी चालेल का लॉंग रूटला कसं काय, म्हणजे दोन्ही चालेल. हेवी साठी तर मजबूत गाडी आहे, दणकट. बर, काय विषय नाही. आणि त्यात गाडी उंच असं वाटतंय ट्रक मध्येच बसले. म्हणजे भारी वाटतंय. भारी वाटतंय एकदम. ओके, दणकट आहे. टायर बिर मोठी दिलेत. हा, आणि किमतीच्या मानानं ठीक आहे. आता हिने सांगितले काय ते 10.75 आहे. डिस्काउंट वगैरे होणार ते शोरूमला. आता प्रत्येक लोकेशन नुसार हे आहे. क्वालिटी गाडी चांगली आहे. कसं ब्रेक ब्रेकला कसं काय वाटली तुला? ब्रेकला आहे बरोबर, असं काही नाही. हेवीच्या मानानं कशी वाटते बाबा? काही लोकांना हेवी सेगमेंट मध्ये घ्यायचं म्हटलं तर कसं? हेवी सेगमेंट मध्ये मात्र दोळाच गाडी आहे, एक नंबर. एक नंबरच काम आहे ना. पुढे डिस्क ब्रेक आहे. बर, मागे ड्रम आहे. पुढच्या साईडला डिस्क दिलेले आहेत का ब्रेक? हा, आणि आतमध्ये डिस्क आहे, मागे ड्रम. ड्रम ब्रेक आहे. बाकी काय नेहमीप्रमाणे जे हौदा आहे त्या पद्धतीने आहे. ते पट्ट्या वगैरे दिलेल्या आहेत. चेसिस काय बघायची काय गरजच नाही. आयशरचं जॅक आहे. जॅक ह्या साईडला त्याला खोलायचं पाण्यात. एक नंबर. असं तुम्हाला आता याची माहिती दिल्या जी आहे ती रिअल मध्ये बाबा, असं काय विचारून किंवा जास्त नाही, जे नॉर्मल पद्धतीने आपल्याला तसं आपण विचारून आपली माहिती घेतलेली आहे. संध्याकाळी असेच व्हिडिओ वेगवेगळे येत जातील, कारण बऱ्याच वेळा आपल्याला आपण सेगमेंटच असं चालू केले की ज्या ज्या गाड्या येतील प्रत्येक सेगमेंटच्या तर माहिती द्यायची आणि रिअलिटी मध्ये माहिती द्यायची. असं काय नाही विचारून वगैरे की बाबा हे असं झालं अशा पद्धतीचं. हे जे नॉर्मल आपल्या भाषेत जे आहे, टायर किती आहेत, काय आहे, कसा लुक आहे, काय आहे, तशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिल्या. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. तर आता पुन्हा भेटू. नवीन गाडी कोणती आपल्याला एक्सप्लोर करायला भेटतात, जुन्या सुद्धा काय गाड्या असतील त्यांचा अनुभव घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण व्हिडिओ चालू ठेवायचा आहे. चला तर मग जय महाराष्ट्र.